भुसावळच्या जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात। हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरू असल्याने 6 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते। मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेल्या एका 35 वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला व दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून नंतर तिला जीवे ठार मारून पुरावे नष्ट केल्याची घटना काल दिनांक 11 जून 2024 मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस या पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले। घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली, मात्र मुलगी सापडली नाही। तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली। तेव्हा गावकऱ्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृत अवस्थेत आढळून आली। गावकऱ्यांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती घटनेनंतर अधिक तपास केला असता याच वस्तीतील एक 35 वर्षीय तरुण बेपत्ता झाला असल्याचे दिसून आले। तसेच मुलीचा मृतदेह व घटनास्थळ पाहिला असता मयत मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने केकत निंभोरा चिंचखेडा बुद्रुक जामनेर शहर व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली। या घटनेपासून संशयित आरोपी फरार असून सदरील संशयित आरोपीने भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातून 30 ते 35 किलोमीटरवरील एका गावामधील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला होता। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन हवाळ यांना लोकेशन मिळाल्यावरून त्यांचे पथक भुसावळ शहरातील सातारे भागातील वीट भट्टीजवळ पोहोचतात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून उमाकांत पाटील, रमण सुरडकर, प्रशांत परदेशी, राहुल भोई अशांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीस ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला काही क्षणातच पोलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण होण्याच्या आधीच पोलीस स्टेशन निरीक्षक गजानन पडघन व पोलीस कर्मचारी संशयित आरोपीस सरकारी वाहनात बसवून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले असून पथक आरोपीस घेऊन जळगाव रवाना। या घटनेमुळे पडसाद भुसावळ शहरात पडल्याने काही तरुणांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय बाहेर थांबून आक्रोश केला। सदरील संशयित आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्याप्रमाणे सदरील दावा हा फास्ट कोर्टात चालवण्यात यावा अशा विविध मागण्या करीत असल्याने शहरात काही वेळपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोहोचून तरुणांची समजूत काढत 6 वर्षीय चिमुकली सोबत अत्याचार करीत खून केल्याची घटना दिनांक 11 जून रोजी घडली असून या घटनेपासून संशयित आरोपी हा फरार होता। यास दिनांक 20 रोजी भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे मयत झालेल्या परिवारांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी जामनेर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू केले व काही वेळेनंतर जामनेर पोलीस स्टेशनला आग लावून जाळण्यात आली असून एका तरुणाच्या पायावर पोलिसांनी गोळीबारही केले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जामनेर शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असून छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे। जामनेर पोलीस स्टेशनला जाळण्यात आल्याने आग विझवण्यासाठी भुसावळ शहरातून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले। काय झालं जामनेरची जी घटना घडली होती त्या आरोपी अटक करण्यात आले। बरोबर आहे, जामनेरची घटना झाली होती तर ती त्याचा जो आरोपी आहे तर त्याची माहिती मिळाल्यावर बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची पुढील कारवाई करण्यात येईल। अटक आम्ही म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी आहे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन नेमका स्पॉट कोणता पण सर याच्यामुळे तर असं म्हणणे की अर्धा तासाकडे विटा भट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार होते। त्या इन्फॉर्मेशनवरून पटकन करून आम्ही ताब्यात घेतलं त्याला। सर स्थानिक गुन्हे शाखेचं म्हणणे की त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखा असं मला त्यांना म्हणता येणार प्रेस नोट त्यांनी काढली तशी। मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला। पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर पीआयला हँडओव्हर केला।
ठीक आहे. मला लक्षात आलं आम्ही त्या LCB ने कसं अटक केला, कधी केला त्याच्याबद्दल मला काही माहिती आता जे भोपाळचा माहोल जे खराब होत आहे हां, पण एक गोष्ट आहे, त्यांची इन्फॉर्मेशन होती, त्यांना इथे इन्फॉर्मेशन मिळाली होती, त्यांनी त्याचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावर त्यांचे लोक आले पण होते, पण त्याच्या आधीच बाजारपेठ पोलिसांनी त्याला उचलून घेऊन गेले. सर, जामनेर असेल किंवा भुसावळमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. कारवाईची मागणी केली कारवाई ती केलीच ना, गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याने त्याची काय जी प्रोसिजर आहे ती सगळी बरोबर होईल. आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशन याचे आदिवासी समाज लोकांनी हे आंदोलन वगैरे केलेलं आहे, तर काय बोलतो? आंदोलन त्यांचा अधिकार आहे, आंदोलन करणे, त्यांना जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं, त्याचा तो त्यांचा अधिकार आहे. किती गटाचे आरोपी आहे? किती वय किती आहे सर? वय त्याचं आरोपीचं 35 ते 40 दरम्यान.